शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र डिझेल व्यवस्था करण्याची मागणी. भारत आदिवासी पार्टीचे तहसीलदारांना निवेदन. खरीप हंगाम सुरू असताना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व कृषी यंत्रांसाठी डिझेल मिळवण्यात अडचणी निर्माण होत असल्याने भारत आदिवासी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अरविंद वळवी यांच्या नेतृत्वाखाली नवापूर तहसील कार्यालयात तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र डिझेल वितरण व्यवस्था किंवा विशेष कोटा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. डिझेल अभावी मशागत, पेरणी व इतर शेती कामांवर परिणाम होत असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी आमदार शिरीषकुमार नाईक यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधत त्वरित निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी निवेदन स्वीकारून संबंधित मागणी शासन स्तरावर पाठवण्यात येईल असे सांगितले. निवेदन देताना अरविंद वळवी, सोमू गावित, मोहन वसावे, सिंगा वळवी, विनोद वळवी, करणसिंग गावित यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. जय आदिवासी मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये संपूर्ण देशात आणि जिल्ह्यात देखील जो इंधन तुटवडा सुरू आहे त्यामुळे भयंकर अशी अतोनात हाल आपल्या शेतकरी बांधवांचं होत आहे. कारण शेतकरी यापूर्वी पेट्रोल पंपावर कुठलं तरी साधन ती ड्रम आणून आपल्या ट्रॅक्टर शेती कामासाठी डिझेल घेऊन जात होता. तो मात्र या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांना डिझेल मिळण्याचं झालेलं आहे. त्यामुळे अख्खा शेतकरी राजा हवालदिल झालेला आहे. आपली शेती कामं खोळंबलेली आहे. त्याच्यामुळे या खरीप पूर्व हंगामासाठी शेती मशागतीची कामं कशी करावी म्हणून शेतकरी चिंतेत आता आहे. म्हणून शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध व्हावं, काहीतरी निराळी व्यवस्था करावी आणि या तुटवड्यात असूनसुद्धा शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने सुलभरित्या डिझेल उपलब्ध करावं म्हणून निवेदन देण्यासाठी आज आपण या ठिकाणी तहसीलदार महोदयांना निवेदन दिलेलं आहे. आज सुदैव असं होतं आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी सन्माननीय श्रीदादा नाईक हे सुद्धा आहे, एक लोकप्रतिनिधी होते, आमदार आहेत ते, आणि ते स्वतः पेट्रोल डिझेलचे रिटेल धारकसुद्धा आहे, व्यावसायिक आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या समक्ष निवेदन दिलेलं आहे आणि या प्रश्नावर जिल्हा प्रशासनाने तातडीने मार्ग काढावा आणि आपल्या शेतकरी बांधवांना डिझेल पेट्रोल उपलब्ध करून देणावं एवढीच आम्ही या ठिकाणी विनंती केलेली आहे. तहसीलदार साहेबांनी मान्य केलेलं आहे की आज आम्ही पुरवठा अधिकारी आणि वरती शासनाकडे हे निवेदन पाठवतो आणि यातून मार्ग काढण्याची आपण सर्वांनी मिळून आपण प्रयत्न करूया असं आश्वासन दिलेलं आहे. पत्रात आम्ही असंही निवेदन केलेलं आहे या 4-5 दिवसात जर या संदर्भात मार्ग निघाला नाही तर आम्ही 5 तारखेला आपल्या तहसील कार्यालयासमोर उपोषणात बसू. या पद्धतीचं आपण त्यांना एक सूचित केलेलं आहे. म्हणून या प्रश्नाची निकड लागावी एवढी या ठिकाणी विनंती आपल्या माध्यमाने करीत आहोत. नमस्कार. जय आदिवासी, जय महाराष्ट्र. नवापूर लाईव्ह न्यूज, नवापूर.